नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण पाहतो की मुंबईतलं प्रदूषण असो वा पुण्यातलं सतत बदलणारं हवामान, केस गळणं आणि अकाली पांढरे होणं ही अगदी घरोघरी आढळणारी डोकेदुखी बनली आहे. आजचं हे सत्र म्हणजे केवळ वरवरची माहिती नाही, तर एका अत्यंत प्रभावी पारंपरिक आयुर्वेदिक उपायाचं अगदी सखोल आणि वैज्ञानिक विश्लेषण आहे. चला तर मग या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात पाहूया. 1. केस कळती आणि महागडे उपाय. 2. 6 वैज्ञानिक घटक. 3. घरगुती तेल बनवण्याची कृती. 4. ते लावण्याची योग्य पद्धत. आणि शेवटी 5. हे परिणाम दिसण्यासाठी लागणारा वेळ. सुरुवातीला पाहूया भाग 1. केस गळणे आणि महागडे उपाय. बाजारात मिळणारी रसायनांनी भरलेली महागडी उत्पादने आपण सगळेच वापरून पाहतो, पण उपयोग जवळजवळ शून्य. पण यावर दुसरा उपाय काय? डॉक्टर संगीता जाधव यांनी सांगितलेला तब्बल 500 वर्षे जुना आयुर्वेदिक फॉर्म्युला. आणि विशेष म्हणजे आधुनिक विज्ञानानेही आता या पारंपरिक उपायावर शिक्कामोर्तब केलंय. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आपल्या समस्येचं खंबीर उत्तर निसर्गातच दडलंय. आता वळूया भाग 2 कडे. 6 वैज्ञानिक आणि जादुई घटक. यातले पहिले 4 मुख्य घटक आणि त्यांचं अचूक प्रमाण समजून घेणं खूप गरजेचं आहे. भृंगराज 2 मोठे चमचे, जे आपले हेअर फॉलिकल्स ॲक्टिव्हेट करतं. आवळा 2 मोठे चमचे, ज्यातील व्हिटॅमिन सी कॉलेजनची निर्मिती वाढवतं. कढीपत्त्याची 15-20 पानं, ज्यातील बीटा कॅरोटीन आणि मेलेनिन केसांना अकाली पांढरं होण्यापासून वाचवतात. आणि 1 मोठा चमचा कलोंजी, जी एक उत्तम अँटी इन्फ्लमेटरी आहे. हे ऐकायला पारंपरिक वाटत असलं तरी हे सर्व घटक आजच्या आधुनिक वैज्ञानिक कसोटीवर अगदी 100% खरे उतरतात. मिनॉक्सिडिल हे नाव आपण ऐकलंच असेल. केस वाढवण्यासाठी वापरलं जाणारं एक अत्यंत लोकप्रिय केमिकल. पण चक्क 2008च्या एका संशोधनानुसार केशराज म्हणजेच भृंगराज हे अगदी नैसर्गिकरित्या या मिनॉक्सिडिल सारखंच काम करतं. ते स्कॅल्पमधला रक्तप्रवाह वाढवतं. विचार करा, कोणत्याही रसायनांचा वापर न करताही तोच रिझल्ट मिळवणं खरंच शक्य आहे. आता या कृतीतला एक छुपा खजिना म्हणजे कलोंजीमधील थायमोक्विनोन. अनेकांना याची काहीच कल्पना नसते, पण हे थायमोक्विनोन म्हणजे एकाच वेळी अँटी इन्फ्लमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी मायक्रोबियल अशा तिहेरी गुणांचा पॉवर हाऊस आहे. स्कॅल्पचं आरोग्य सुधारण्यासाठी हे अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी ठरतं. या सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी आपल्याला 2 बेस ऑइल्स लागतील. 200 मिली कोल्ड प्रेस्ड खोबरेल तेल आणि 100 मिली कोल्ड प्रेस्ड तिळाचं तेल. खोबरेल तेल हे जगातलं असं एकमेव तेल आहे जे केसांच्या आत अगदी खोलवर झिरपतं आणि प्रोटीन लॉस थांबवतं. तर दुसरीकडे तिळाचं तेल केसांना खोलवर पोषण देतं आणि वातदोष संतुलित करून केसांचा कोरडेपणा आणि ते तुटणं अगदी थांबवतं. चला तर मग भाग 3 पाहूया. घरगुती तेल बनवण्याची अचूक कृती. ही कृती थोडी लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी एका जाड बोडाच्या लोखंडी कढईत दोन्ही तेलं एकत्र करा. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे. मग सर्व हर्ब्स आणि बिया यात मिसळून 25 ते 30 मिनिटे शिजू द्यायचं. जसं जसं हे शिजेल तसं या तेलाचा रंग हळूहळू गडद होईल, जे अगदी नैसर्गिक आहे. शेवटी हे तेल थंड झाल्यावर गाळून एका गडद काचेच्या बाटलीत साठवा. बघितलं? कृती अगदी सोपी आणि सरळ आहे. पण थांबा, इथे एक अत्यंत कडक नियम पाळायचा आहे. आच फक्त मंदच असली पाहिजे. जर तेलातून धूर येऊ लागला तर समजून जा की तेल खराब झालं. तेल फक्त कोमट करायचंय, कडकडीत गरम किंवा उकळायचं अजिबात नाहीये. नाहीतर त्यातील सर्व नैसर्गिक घटक नष्ट होतील. हा मुद्दा कायम लक्षात राहू द्या. आता भाग 4. हे तेल लावण्याची योग्य पद्धत. तेल लावताना सुरुवातीला ते हलकं कोमट करून घ्या. मग केसांच्या मुळांना लावून 10 ते 15 मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे गोलाकार अगदी हलक्या हाताने मसाज करा. हे तेल किमान 2 तास किंवा सर्वोत्तम परिणामांसाठी रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी एखाद्या सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा. आणि जर अगदी 100% नैसर्गिक पर्याय हवा असेल ना, तर रिठा आणि शिकेकाईच्या पाण्याने केस धुणे हा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे. हे तेल रोज लावण्याची अजिबात गरज नाही. आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा लावणं पुरेसं आहे. पण हो, उत्तम परिणामांसाठी ही दिनचर्या सलग 8 ते 12 आठवडे न चुकता पाळायची आहे. आणि आत्ता शेवटचा टप्पा, भाग 5. परिणामांची कालमर्यादा आणि वास्तव.
हे बघा, पहिल्या 3 ते 4 आठवड्यात केस गळण्याचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं जाणवेल. 6 आठवड्यांपर्यंत केसांचा पोत सुधारेल आणि स्प्लिट एंड्स म्हणजे दुभंगलेले केस कमी होतील. आणि साधारण 2 ते 3 महिन्यात नवीन केसांची वाढ दिसू लागेल. तसंच केस पांढरे होण्याचा वेगही नक्कीच मंदावेल. ही सगळी प्रगती टप्प्याटप्प्याने आणि अगदी नैसर्गिकरित्या होते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे परिणाम सर्वांसाठी हुबेहूब एकसारखेच असतील असं नाही. आपला आहार, तणावाची पातळी, झोप आणि जेनेटिक्स हे बाह्य घटक या प्रक्रियेत खूप मोठी भूमिका बजावतात. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे परिणामांचा वेगही साहजिकच व्यक्तीनुसार बदलू शकतो. म्हणूनच म्हटलं जातं की हा कोणताही जादूचा उपाय नाहीये. ही एक सातत्यपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे. नैसर्गिक उपायांना थोडा वेळ लागतोच, पण योग्य आणि सातत्यपूर्ण वापरानेच खऱ्या अर्थाने केसांचं आरोग्य पूर्ववत होऊ शकतं. मग असा विचार करा, जेव्हा सर्वात शक्तिशाली आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपाय आपल्या परसबागेत वाढत आहेत, तेव्हा नुसत्या रसायनांवर हजारो रुपये का उधळायचे? जाता जाता एक छोटीशी पण महत्त्वाची टिप देतो. हे तयार केलेलं आणि गाळलेलं तेल सूर्यप्रकाशापासून दूर एका काचीच्या बाटलीत ठेवलं तर रूम टेम्परेचरवर सहज 2 ते 3 महिने टिकतं. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आशा आहे की या माहितीचा नक्कीच फायदा होईल.